जी महत्वाची बातमी आपण पाहूयात। राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला। प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच आता प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे। दुबई आणि सिंगापूर सारखं प्रॉपर्टी कार्ड हे महाराष्ट्रात सुद्धा आता लागू केले जाईल। मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्य सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक मालमत्ता धारकाला आता लवकरच प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल। दुबई आणि सिंगापूर सारखं प्रॉपर्टी कार्ड महाराष्ट्रात सुद्धा आता सुरू करणार आहे। प्रॉपर्टी कार्डचा जेव्हा लँड टायटलिंग कायदा येईल, दुबईमध्ये काय परिस्थिती आहे, आज लँड टायटलिंग ऍक्ट असल्यामुळे दुबईच्या कुठल्याही प्रॉपर्टीला कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशातनं बुक करू शकतं। तिथे त्याची रेडिरेक्टर घालून असतं प्रॉपर्टी कार्डवर, त्याचं लोकेशन लिहिलेलं असतं, त्याच्या बार चार्टमध्ये लोकेशन लिहिलेलं असतं, कुठल्या लोकेशनला प्रॉपर्टी आहे। इथून तुम्ही दुबईच्या कुठल्याही व्यक्तीची प्रॉपर्टी बघू शकता, ती किती रुपयाची आहे, किती स्क्वेअर फीट आहे, किती त्याची लोकेशन कुठे आहे, त्याचा मालमत्ता कर किती आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी मालमत्तेचे रेडी रेकनर किती आहे, सारं एका प्रॉपर्टी कार्डवर। इथून त्याची प्रॉपर्टी त्यांनी विकणे जर लिहिलं प्रॉपर्टी कार्डवर, माझी प्रॉपर्टी विकणे आहे, तुम्ही इथनं ती प्रॉपर्टी खरेदी करू शकता। हा लँड टायटलिंग कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा सरकार निर्णय करत आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये या राज्याला लँड टायटलिंग कायदा मिळेल, ज्यातनं निश्चित प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही देण्याचाही प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।